नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, तर आज आपण अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ बघणार आहोत। केंद्र सरकारने त्यांची जी मानधनाची प्रणाली बदललेली आहे, त्यासाठी आपल्याला कोणत्या बँकेमध्ये खातं काढायचं आहे, जर आपलं बँकेमध्ये खातं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, जर खातं नसेल तर आपल्याला काय काय करावं लागणार आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपलं बँकेत नाव वेगळं आहे, आधार कार्डवर नाव वेगळं आहे, पॅन कार्डवर नाव वेगळं आहे, तर आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि बरीच महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा अंगणवाडी सेविकांनो, असं जर तुमचं नावात बदल असेल तर तुम्हाला केंद्र सरकारचं मानधन म्हणजे मानधन तुम्हाला मिळणार नाही। तर या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची आणि पूर्ण माहिती, नेमकं तुम्हाला काय काय करावं लागणार आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात। त्यामुळे सर्वांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लगेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत असतो। तर बघा अंगणवाडी सेविकांनो, केंद्र सरकारने त्यांची जी SNA स्पर्श प्रणाली सुरू केली आहे, त्यासाठी आपलं राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं असणं खूप महत्त्वाचं आहे। जर आपलं राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं नसेल तर आपलं मानधन मिळणार नाही, आणि जर आपल्याला बघा आपल्या नावामध्ये बदल असेल तरी सुद्धा तुम्हाला तुमचं मानधन मिळणार नाही। तुमचं जर नावामध्ये जर बदल असेल तर तुम्हाला मानधन मिळणार नाही। तर त्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे नीट बघा, व्यवस्थित समजून घ्या। या व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित आणि नीट माहिती सांगितलेली आहे। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नीट व्यवस्थित बघा, एकदा नाही समजलं तर दोनदा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला नेमकं काय काय करायचं आहे ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे। तुम्हाला कुणालाही विचारायची गरज पडणार नाही, त्यामुळे व्हिडिओ नीट व्यवस्थित बघा। बघा अंगणवाडी सेविकांनो, ज्या महिलांचं खातं पोस्टामध्ये आहे त्यांच्यासाठी आपण 2 व्हिडिओ बनवले आहेत। त्या महिलांनी आमच्या चॅनलवरती जाऊन ते 2 व्हिडिओ बघावे, म्हणजे त्यांना समजेल की आपण नेमकं काय करायचं आहे, की त्यांचं ज्या महिलांचं पोस्टामध्ये खातं आहे त्यांच्यासाठी आपण 2 व्हिडिओ बनवले आहेत, त्यांनी ते व्हिडिओ पाहावे। तरी पण त्या महिलांसाठी पुन्हा एकदा मी सांगतो की तुमचं पोस्टामध्ये खातं असेल तर आता ते पोस्टाचं खातं तुमचं त्या ठिकाणी आता चालणार नाही, तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं काढावंच लागणार आहे। बघा राष्ट्रीयकृत बँका म्हणजे नेमक्या कोणत्या बँक आहेत बघा, SBI, नंतर बँक ऑफ महाराष्ट्र, नंतर बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक, अशा ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत ना, या बँकेमध्ये तुम्हाला खातं काढावंच लागणार आहे। तर बघा अंगणवाडी सेविकांनो, सरकारने त्यांची जी प्रणाली सुरू केली आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे आधार कार्डवर जे नाव आहे तेच पॅन कार्डवर नाव असणं गरजेचं आहे, आणि तेच नाव बँकेत पण असणं गरजेचं आहे। जर तुमचं बँकेत खातं नसेल, पोस्टात खातं असेल, तर तुम्ही बँकेमध्ये खातं काढत असताना आपलं आधार कार्डवरचं जे नाव आहे आणि पॅन कार्डवरचं जे नाव आहे त्याच नावाने तुम्हाला बँकेमध्ये खातं काढायचं आहे। आता बघा बऱ्याच महिलांचं नाव बघा सासरकडलं वेगळं आणि माहेरकडलं असं वेगळं असं आहे। तर बघा तुमचं तिन्ही ठिकाणी नाव हे सारखंच असणं गरजेचं आहे, नावामध्ये थोडा सुद्धा बदल त्या ठिकाणी चालणार नाही। तर अंगणवाडी सेविकांनो, तुम्हाला तुमच्या ऑफिसकडून आता कोणकोणती कागदपत्रे मागितली जाणार आहेत ते आपण आता या ठिकाणी पाहूया। कोणकोणते कागद तुम्हाला ऑफिस मागवणार आहे, तुमच्याकडून घेणार आहे। बघा सर्वात अगोदर बघा तुमच्या बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स तुम्हाला मागितली जाणार आहे, यानंतर तुमचं पॅन कार्डची झेरॉक्स मागितली जाणार आहे, यानंतर तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स मागितली जाणार आहे, आणि त्यासोबत तुम्हाला तुमच्या बँक खात्याच्या चेकबुकचा एक कॅन्सल चेक सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे। तर बघा अंगणवाडी सेविकांनो, बऱ्याच महिला गोंधळात पडलेल्या आहेत बघा। हे व्हिडिओ नीट एकदा व्यवस्थित बघा, एकदा समजलं नाही तर दोनदा व्हिडिओ बघा, आणि तुम्हाला जर माहिती अजूनही समजली नाही तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा की आम्हाला या विषयीची माहिती आम्हाला नीट व्यवस्थित कळाली नाही, आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी सांगू। ज्या महिलांचं बघा SBI किंवा बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये किंवा युनियन बँकेमध्ये अशा राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं आहे बघा, बऱ्याच महिलांचं SBI, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र किंवा युनियन अशा ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या बँकेमध्ये खातं आहे,
त्या महिलांनी खातं काढायची गरज नाही। या सर्व महिलांसाठी फक्त एकच काम करायचं, जे तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेत नाव हे सारखंच आहे का एवढंच फक्त बघायचं, बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही। ज्या महिलांचं खातं राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आहे त्या महिलांसाठी फक्त तुम्हाला तुमचं नाव, आधार कार्डवरचं नाव, पॅन कार्डवरचं नाव आणि बँकेतलं नाव हे एकच आहे का एकदा तुम्हाला बँकेमधलं सगळं तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। आणि बघा, जर तिन्ही ठिकाणी नाव एकच असेल, सारखंच असेल तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही। बघा, बँकेत सेम आहे, आधार कार्डवर पण सेम आहे आणि पॅन कार्डवर पण सेमच आहे। अशा महिलांसाठी तुम्हाला काहीही करायची गरज नाही। यानंतर बघा, आता आपलं आधार कार्डवर नाव वेगळं असतं आणि बँकेमध्ये पण वेगळं असतं। बघा, बऱ्याच महिलांचं आधार कार्डवर नाव वेगळं आहे आणि बँकेमध्ये वेगळं आहे। जर समजा तुमच्या पतीचं नाव समजा आधार कार्डवर आणि पॅन कार्डवर दिलीप आहे आणि बँकेमध्ये दिलीप राव आहे, असं जर असेल काय, त्या ठिकाणी बघा तुम्हाला चालणार नाही। तर तुम्हाला काय करायचं आहे, बँकेमध्ये जाऊन जे राव पुढे लागलेलं आहे, दिलीप राव जे आहे पुढे लागलेलं आहे ते राव तुम्हाला बँकेमध्ये जाऊन काढून टाकायचं आहे। जर तुमचं, बघा पुन्हा एकदा सांगतो, जर तुमच्या पतीचं नाव दिलीप राव आहे, आधार कार्डवर दिलीप आहे, पॅन कार्डवर दिलीप आहे आणि बँकेत दिलीप राव आहे, किंवा बँकेमध्ये दिलीप आहे आणि आधार कार्ड, पॅन कार्डवर दिलीप राव आहे, असं जर असेल तर ते तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचं आहे। म्हणजे बघा, थोडा सुद्धा नावात बदल या प्रणालीसाठी चालणार नाही। जेवढं नाव तुमचं आधार कार्ड, पॅन कार्डवर असेल आहे ते सेम नाव तुमचं बँकेत असणं खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे। जर नसेल तर ती तुम्ही दुरुस्ती करून लवकरात लवकर करून घ्या। तुम्हाला तुमच्या ऑफिसकडून तुमचे कागदपत्र लवकरात लवकर मागितले जाणार आहेत आणि जर तुम्ही दुरुस्ती नाही केली तर ऑफिसने कागद मागितले तर त्या ठिकाणी तुमची धावपळ सुद्धा होऊ शकते। त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही तुमचे तिन्ही ठिकाणी नाव सारखंच आहे का ते एकदा चेक करून घ्या। आता बघा, बऱ्याच अंगणवाडी सेविकांचं नाव बँकेमध्ये आणि पॅन कार्डवर सारखंच आहे पण आधार कार्डवर मात्र वेगळं आहे। त्या महिलांनी आपलं आधार कार्डवरचं नाव तुम्हाला दुरुस्त करून घेण्यासाठी आधार सेंटरला जाऊन तुमचं नाव ते तुम्ही दुरुस्त करून घ्या। बघा, पॅन कार्डवर नाव वेगळं आहे, पॅन कार्ड आणि बँकेमध्ये नाव सारखंच आहे पण आधार कार्डवर वेगळं आहे, असं जर असेल तर तुम्ही आधार सेंटरला जाऊन त्या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव दुरुस्त करून घेऊ शकता। किंवा समजा तुमचं पॅन कार्डवर नाव वेगळं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही आधार सेंटरवर जाऊन तुम्ही पॅन कार्डवरचं नाव दुरुस्त करून घ्या। आता यानंतर बघा अंगणवाडी सेविकांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे बँक खात्याचं चेकबुक जर नसेल तर तुम्हाला चेकची आवश्यकता लागणार आहे। त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर तुम्ही बँकेमध्ये चेकबुकसाठी अर्ज करा। बँकेमध्ये गेल्यानंतर चेकबुक मिळवण्यासाठी एक अर्ज असतो, तो अर्ज भरा आणि बँकेमध्ये जमा करा। यानंतर बँकेमध्ये विचारा की चेकबुक आम्हाला किती दिवसानंतर मिळेल। त्या ठिकाणी तुम्हाला बँकेतील जे कर्मचारी आहेत ते तुम्हाला सांगतील की 15 दिवसांनी मिळेल किंवा 1 महिन्याने मिळेल, असं तुम्हाला बँकेतील कर्मचारी सांगतील। त्यानुसार तुम्हाला तुमच्या बँकेतूनच लवकर दिलं तर ठीक आहे, नाहीतर तुम्हाला पोस्टाने तुमचं चेकबुक तुमच्या घरी येऊन जाऊ शकतं, म्हणजे तुम्हाला पोस्टाने तुमच्या घरी येतं चेकबुक। तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, चेकबुक खूप महत्त्वाचं आहे। बघा, जर तुमच्याकडे चेक नसेल, बघा जर तुम्ही चेक जर नाही दिला तर त्या ठिकाणी तुमचं मानधन सुद्धा होणार नाही। बघा, तुम्हाला तुमचे जे कागदपत्र जमा करायचे आहेत त्यासोबत तुम्हाला एक कॅन्सल चेक सुद्धा द्यायचा आहे। त्यामुळे तुम्ही बँकेतील चेकबुक लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही कागदपत्र जमा करताना त्यावेळेस तुम्हाला त्याचं जे कॅन्सल चेक असतो बघा तो पण कसा तयार करायचा याची सविस्तर माहिती आपण आणि तो फॉर्म कसा भरायचा याची सविस्तर माहिती तुम्हाला आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्यासाठी पुढचा देखील व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला समजणार की फॉर्म कसा भरायचा आहे, कॅन्सल चेक कसा तयार करायचा आहे आणि त्या फॉर्ममध्ये नेमकी काय काय माहिती भरायची आहे, कशी भरायची आहे याची सर्व माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सर्वात अगोदर अंगणवाडी सेविकांनो, तुम्हाला जे वरील मी आता जे काम सांगितलं आहे ते काम तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला आणि तात्काळ लवकर करून घ्यायचं आहे। या कामासाठी तुम्ही उशीर करू नका, कारण तुमचं कार्यालय तुमच्याकडून कधीही तुमचे कागदपत्र मागवतील आणि तुमच्याकडे जर कागदपत्र नसतील तर तुमची ऐनवेळी धावपळ नक्की होणार आहे। आणि बघा, हे काम फक्त 1-2 दिवसाचं काम नाही किंवा 2-4 दिवसाचं काम नाही। या कामासाठी कमीत कमी तुम्हाला 15 ते 20 दिवस लागतात।
बघा चेकबुक जर तुम्ही ऑर्डर केलं बँकेमध्ये, जर चेकबुकसाठी अर्ज दिला तर त्या ठिकाणी तुम्हाला काय लगेच मिळू शकणार नाही. एखाद्या वेळेस मिळेल पण बऱ्याच ठिकाणी चेकबुक लवकर मिळत नाही. चेकबुक येण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 दिवस किंवा 1 महिना सुद्धा लागू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हे सर्व काम करायचं आहे. आणि जर बघा सगळ्यात आता यानंतर बघा आधार कार्ड किंवा पॅन कार्डवर जर नाव वेगळं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला नाव अपडेट करण्यासाठी पण वेळ लागतो. बघा नाव अपडेट लगेच होत नाही, नावामध्ये बदल ताबडतोब होत नाही, त्यामुळे त्याला वेळ लागतो. बँकेचं चेकबुक येण्यासाठी सुद्धा वेळ लागतो आणि त्यामुळे जे तुम्हाला सांगितलं आहे ते काम तुम्ही बघा हे लवकरात लवकर हे सर्व काम तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. या कामासाठी जर तुम्ही उशीर केला तर तुमचं अवघड होणार आहे. आणि यानंतर अंगणवाडी सेविकांनो, ज्यावेळेस तुम्ही बँकेमध्ये खातं काढता त्यावेळेस तुम्हाला आपला मोबाईल नंबर सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला लिंक करायचा आहे, आपल्या खात्याला लिंक करायचा आहे. जर बऱ्याच जणांचा लिंक आहे तर नसेल तर चेक करून घ्या तुम्ही बँकेमध्ये जाऊन. जर चेक केल्यानंतर जर तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर ठीक आहे. जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही बँक खात्याला आणि त्यासोबत तुम्ही तुमच्या आधार कार्डला सुद्धा तुमचा मोबाईल नंबर लिंक करणे खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही कागदपत्र जमा करता त्यावेळेस तुमचा नंतर त्या ठिकाणी अधिकारी तुमच्या खात्याचं रजिस्ट्रेशन करतील, त्यावेळेस तुम्हाला रजिस्ट्रेशन केलेला सक्सेसफुलचा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. बघा त्यामुळे तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला आधार कार्ड आणि बँकेला लिंक करायचा आहे आणि ज्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन होईल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज येणार आहे. आता बघा बऱ्याच अंगणवाडी सेवकांचा मोबाईल नंबर हा आधार कार्डला लिंक नसेल किंवा असेल, हे तुम्ही चेक पण करून घेऊ शकता. जर लिंक असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर तुम्ही ताबडतोब तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड आणि बँक खात्याला लिंक करून घ्या. आता तुम्हाला एक महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न पडला असेल की माझं नाव ऑर्डरवर वेगळं आहे पण बँकेत पॅन कार्ड आणि आधार कार्ड या ठिकाणी तुमचं नाव सारखंच आहे आणि ऑर्डरवरती वेगळं आहे. या महिलांनी घाबरून जायची गरज नाही. ऑर्डरच्या नावाचा आणि तुमच्या आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेच्या नावाचा या ठिकाणी काहीही संबंध नाही. त्यामुळे तुमचं नाव ऑर्डरवर वेगळं असेल तर काही हरकत नाही. तर बघा अंगणवाडी सेविकांनो, लवकरात लवकर या कामासाठी तुम्ही उशीर करू नका. राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं नसेल तर बँकेत खातं काढून घ्या. चेकबुक काढून घ्या. मोबाईल नंबर खात्याला लिंक करून घ्या. नावामध्ये जर बदल असेल तर तो दुरुस्त करून घ्या. बघा या कामाला तुम्हाला खूप उशीर लागतो. बघा हे काय 4-2 दिवसाचं काम नाही. या कामासाठी कमीत कमी तुमचे 10-15 दिवस किंवा 1 महिना सुद्धा तुम्हाला लागू शकतो. त्यामुळे तुम्ही उद्यापासून तुम्ही या तयारीला सुरुवात करा. ज्यांचं तुम्ही चेक करून घ्या घरी बसल्या बसल्या काय तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेमध्ये नाव सारखंच आहे का ते बघा. तुमचं खातं जर पोस्टामध्ये खातं असेल तर तुम्ही बँकेमध्ये खातं लगेच काढून घ्या. खातं काढत असताना तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्डवरचं नाव सेमच आहे का ते एकदा चेक करा. खातं काढत असताना तुम्ही बँकेमध्ये मोबाईल नंबर लिंक करून घ्या आणि आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्या. खूप महत्त्वाची ही माहिती आहे अंगणवाडी सेवकांनो. जर या कामासाठी जर तुम्ही उशीर केला आणि तुमच्या ऑफिसनं जर कागद मागितले आणि तुमच्याकडे जर कागद नसतील तर ऐनवेळी तुमची खूप मोठी धावपळ होणार आहे. तुम्हाला हे कागद हे सगळं एका दिवसामध्ये किंवा 4 दिवसामध्ये मिळणार नाही. यासाठी तुम्हाला खूप वेळ लागणार आहे. बऱ्याच जिल्ह्यामध्ये कागदपत्र मागितलेले आहेत आणि बऱ्याच जिल्ह्यामध्ये अजून मागितलेले नाहीत. त्या सर्व जिल्ह्यामध्ये आता हळूहळू प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे सुरू होणार आहे. बघा सरकारनं ही त्यांची जी पहिली प्रणाली PFMS बंद केली आहे आणि SNA प्रणाली, स्पर्श प्रणाली सुरू केली आहे. त्यासाठी सर्वांनाच हे कागदपत्र देणे आवश्यक आहे. तुम्हाला बँकेचं चेकबुक सुद्धा तुम्हाला काढून घ्यायचं आहे. त्यासाठी कॅन्सल चेक द्यावा लागणार आहे. आणि बघा पुढचा जो आपला व्हिडिओ होणार आहे त्यामध्ये तुमचा जो फॉर्म आहे तो कसा भरायचा, त्यासोबत काय काय कागदपत्र तुम्हाला सांगितलेली आहे. तो कॅन्सल चेक कसा तयार करायचा, फॉर्म कसा भरायचा याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर पुढचा पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, फॉर्मचा नमुना कसा आहे हे सर्व तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवलं जाणार आहे. तर त्यासाठी पुढचा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजणार आहे की आपला फॉर्म कसा भरायचा आहे, काय कुठं काय लिहायचं, म्हणजे माहिती भरत असताना तुमच्याकडून चूक होऊ नये यासाठी तुम्हाला तो फॉर्म कसा भरायचा आहे याची सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे. त्यासाठी येणारा पुढचा व्हिडिओ नक्की बघा.
आणि हा व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त शेअर करा. बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या गोंधळून गेलेले आहेत की नेमकं काय करायचं आहे. त्यांना समजत नाही की आपलं पोस्टामध्ये खातं आहे आणि बँकेमध्ये पण खातं आहे, मग आम्ही काय करावं. ज्या महिलांचं पोस्टामध्ये खातं आहे, बँकेत पण खातं आहे, त्यांनी फक्त काय करायचं आहे, पोस्टातलं खातं तुमचं बंद करून टाका किंवा सुरू जरी राहील तर काही अडचण नाही, पण तुमचं जे कागदपत्र तुम्ही देणार आहात ते फक्त तुम्हाला बँकेचे कागदपत्र द्यायचे आहेत. पोस्टाचे कागदपत्र त्या ठिकाणी चालणार नाहीत. बँकेचे कागदपत्र दिल्यानंतर तुमचं सर्व मानधन बँकेच्या खात्यावर आता येणार आहे. पोस्टाच्या खात्यावरती मानधन तुमचं सगळं आता इथून पुढे बंद होणार आहे. तर अंगणवाडी सेवकांनो, खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त शेअर करा. आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका. आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकांना देखील हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून याची माहिती सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणार आहे. आणि त्यांचं पण नावामध्ये दुरुस्ती असेल, कुणाचं चेकबुक काढलं नसेल, कुणाचं पोस्टात खातं असेल तर या महिला या कामासाठी लवकरच लागतील. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.